नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातील धडा स्वराज्याचे तोरण बांधले। रायरेश्वरांच्या देवळात शिवरायांनी आपल्या सौगर्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते। दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही, सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि झिंझराचा सिद्दी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या। या सत्तेचा दरारा मोठा होता, त्यांच्या विरुद्ध करायची कुणाची हिंमत नव्हती। अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता। कुठे शत्रूचा फौजेचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सौगार्यांचे अल्पबळ, पण शिवरायांचा निश्चय अथळ होता, त्यातूनच बळ निर्माण झाले। तोरणगड शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जागिरी होती। जागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते। किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्यांचे राज्य। किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते। डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार। तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले। तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता। पुण्याच्या 64 किलोमीटरवर कानात खोऱ्यात हा किल्ला आहे। डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका। तोरणा किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची। माची म्हणजे किल्ल्याच्या चढणी व नैसर्गिकरित्या सपाट झालेला भाग। झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाऊ आहे। किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून। ही वाट अतिशय अवघड आहे। वाटेवरून चालताना जरासा टोळ गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार। महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो। किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरूनच त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले। एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता। शिवरायांनी हे हेरले। शिवरायांना नेमके हेच हवे होते, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले। स्वराज्याची नौबत झडली। निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले। सारे मावळेसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणात सोडून गेले। मावळ्यांनी भराभर मोक्याचा जागा ताब्यात घेतला। तानाजी मालुसरे या वीरांनी दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले। यशाजी कंक यांनी चौकीवर पहारे बसवले। किल्ला ताब्यात आला। सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला। हिंदवी स्वराज्याची नौबत झडली। नांगराचा आणि शिंगाचा आवाज सायद्रीच्या धारे खोऱ्यात घुमला। शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले। भवानी मातेचा आशीर्वाद। किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला। त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली। किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू, कारखानीस इत्यादी नेमणुका केला। शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महाराधी जाती जमातीतील शूर माणसे नेमली। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता। किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि कार्य आश्चर्य रुपयांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या। कामगारांना आनंदी आनंद झाला। शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिने धन दिले असे जो तो म्हणू लागला। काम करणाऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या। 1 रुपयालाही कुणी हात लावला नाही। स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केले। स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला। आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले। हे धन स्वराज्याच्या कामी आले। या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारुगोळा जमा केला। उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धतीस नेण्याचे ठरवले। तो बेत असा: तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वाला मुरमदेवाचा डोंगर आहे। शिवरायांनी तो हेरून ठेवला होता। हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोकेचा होता। आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता। या किल्ल्यावरही पहारा ढिल्लाच होता। तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले।
स्वराज्याची पहिली राजधानी। एक दिवस शिवराय आपल्या निवडक सावकारासह या किल्ल्यावर चढले। त्यांनी किल्ला ताब्यात घेतला। तोरणावर सापडलेले काही धन मुरुडदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले। शिवरायाने ह्या किल्ल्याला नाव दिले राजगड। गडावर पातर वाटांनी दगड घडवले। लोहाराने भाता फुकला। सुतार, गवंडी, मजूर, बिस्ती सारे कामाला लागले। राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। स्वराज्याची गोडदौड। शिवरायांची गोडदौड सुरू झाली। 12 मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। 12 मावळात आनंद आणि उत्साहात आणि पूर आला। गावोगावाचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले। परंतु तांदळात जसे काही खरे असतात तसे मावळातही काही दुष्ट लोक होते। शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले। शेरवळाच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांच्या विरुद्ध तक्रारी गेल्या। ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या बंडखोरीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली। शिवरायांचे चातुर्य। आदिलशहा चकित झाला। त्याने शहाजी राजांना जाब विचारला। शहाजींना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। जागिराचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीने किल्ला घेतला असावा, असे शहाजी राजाने आदिलशहास कळवले। शिवरायांनी हे आदिलशहाकडे जासूस पाठवला। जागिराचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला। आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काही हेतू नाही, असे दूरपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले। कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही मोक्याचे किल्ले होते। हे किल्ले शिवरायांनी युक्तीने काबीज केले। यानंतर रोहिदाला ताब्यात घेतला। स्वराज्याची घोडदौड जोरात सुरू झाली। व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।